साहेब जय भीम तुम्हाला पहिले. जय भीम म्हणा ना जरा मोठ्याने. हा, हा. जय मल्हार. मल्हार नाही, हे बाळू. बाळू मामाचा सांग भले. बाळू मामाची इथं चोरी झाली माहितीये का नाही? नाही नाही, बाळू मामाच्या मंदिरात चोरी झाली माहितीये का नाही? बघितलं ना किती वाईट लोक आहे या जगामध्ये. सगळीकडे झाले. नाही सगळीकडे नाही, तुमच्यासारखे आहे ना प्रामाणिक साहेब अधिकारी, आहे का नाही खरं सांगा. हा मॅडम तुमचं नाव काय मॅडम? काय? जांभूळकर. नाव काय आपलं? साक्षी जांभूळकर. ओके ओके. आपली एरियाचे बीट निरीक्षक आहे. अच्छा, बीट निरीक्षक आहे का तुम्ही? अरे वा वा, चांगले चांगले, खूप चांगलं काम करतात ताई तुम्ही. तुमच्या कामाला तुम्ही पण तुकाराम मुंडे साहेबांसारखं आदरणीय लागलं पाहिजे. ही आमची सामान्य कार्यकर्त्यांची एक भीमसैनिकाची इच्छा असती. आज जर तुम्हाला तुमच्या स्थापत्याला जर हे बंडल बघितलं, एक एक अर्ज म्हणजे किती आहे हे अर्ज कधी केल्यात? 5/6 दिलाय, तारीख 5/6 आकडेवारी टाकलेली आहे. किती अर्ज आहे? एक कार्यकर्ता जर 100-200 अर्ज दिल्यात एका कार्यकर्त्याने, तर तुमच्या अश्विनी काय त्यांचं नाव, ताईंना गायकवाडांना आठवण करून द्या, नाही तर आम्हाला कोर्टामध्ये त्यांच्याविषयी आम्हाला पिटिशन दाखल करावी लागेल. कारण की आपण तुम्ही एक संविधानिक मार्ग कामावर बसलाय, त्या खुर्चीवर बसलाय, आम्ही त्या खुर्चीचा आदर करतो. तर तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. तर आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे ना, खरंच जे पहिले होतं ना आशिया खंडामध्ये 1 नंबरला, परत तुमच्यासारखे अधिकारी जर खरंच मन लावून काम केलं, पवार साहेब झाले, तुम्ही झाले, अश्विनी मॅडम झाल्या, तर खरंच एक चांगला आदर्श होईल. काय होईल, एका गरीबावर कारवाई करणार, दुसऱ्यावर नाही करणार, तिसऱ्यावर करणार, ते तसं न करता ना, जर तुम्ही आता 22 तारखेला तुकाराम मुंडे साहेब येतील, जरा तुम्ही त्यांचं जरा वक्तव्य ऐकायला, त्यांचं भाषण ऐकायला तुम्ही सगळ्या स्टाफने जावं. कारण की काय असल्या म्हणजे आदरणीय हे कुठल्या अधिकाऱ्याला लागत. IAS ऑफिसर किती आहेत? 2,500 IAS ऑफिसर आहे. त्या IAS ऑफिसर मध्ये फक्त तुकाराम मुंडे साहेबांनाच आदरणीय म्हणलं जातं का? तर ते निस्वार्थी काम करतात आणि समाज त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. तसं आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये आदर्श घेतला पाहिजे आपल्याकडून काहीतरी. तर तुम्ही नक्कीच असं काहीतरी शिका, काहीतरी. आता मी काय तुमच्याशी जास्त मी काय वादविवाद करत नाही, आणि तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला खरंच शुभेच्छा. पवार साहेब तुम्हाला पण शुभेच्छा. आपण सर सकट करा आणि अश्विनी मॅडमला सांगा साकी गायकवाड येतात आलो आलो करून. आता त्यांच्याकडे पण मला तो माझा डायलॉग आहे, आलो आलो आलो. तर साहेबांशी पण मी बोलतो आणि चांगले. अहो 4 डुकल्या खाल्ल्या त्यांनी. अहो 9 लोकांचा जीव गेलाय तिथं कचरा डेपो मध्ये. तुम्ही एवढ्या गंभीर विषयावर ते रोहित दादा बोलतात आणि तुम्ही झोपा काढतात म्हणल्यावर तुम्हाला कुणीतरी बोललं पाहिजे का नाही? लोक म्हणतात अरे कुठला विषय होता, असं का बोलता? आम्ही त्या खुर्चीचा आदर करतो. आम्ही बाबासाहेबांची अवलाद आहे, एक भीमसैनिक आहे. फुले आंबेडकरच्या आपण महाराष्ट्रात जातो, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना आपण बघत असतो. पण जर एखादा क्लास 1 अधिकारी जर तिथे डुकल्या घात असेल किंवा झोपत असेल तर हे चुकीचं आहे ना ताई? बरोबर आहे का चुकीचं आहे? मग त्या माणसाला माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याला जाब विचारणार ना? का नाही विचारणार? 9 जण मेलेत तिथे कचरा डेपो मध्ये, एवढा सिरियस विषय. आम्ही रोहित दादाच्या माध्यमातून त्या कुटुंबाला 1 कोटी मागितलेत नुकसान भरपाई देण्यासाठी. परत त्यांना घर पाहिजे, घर पालिकेने दिलं पाहिजे. त्या कॉन्ट्रॅक्टदार जो आहे अंथुनी, त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्याचं ते कॉन्ट्रॅक्ट बंद केलं पाहिजे. म्हणजे आज पालिका जर काहीच ऍक्शन घेत नाही, काहीच करत नाही, तर मग सामान्य कार्यकर्ता तुम्हाला जाब विचारणार नाही का? आणि त्या एवढ्या 200-300 लोकांमध्ये जर तुमचा अधिकारी तिथं डुकल्या खातोय, झोपतोय अशा, तर मग लोकांनी काय केलं पाहिजे? कुणाकडे तुम्ही न्याय मागितला पाहिजे? मग 9 जणांचा मृत्यू झालाय साहेब त्या कचरा डेपो मध्ये. त्यांच्या गुरपुळून लोक मेली त्याच्यामध्ये, आणि आपण जर खुशाल झोपताय, झोपा काढताय. माझ्याकडे दुसरे व्हिडिओ पण आहे झोपलेले, ते पण मी दाखवू शकतो लोकांना. पण त्याच्यामुळे नाही, अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, कुणाच्या दबावाखाली काम नाही केलं पाहिजे, तर ते काम व्यवस्थित होतं आणि चांगल्या पद्धतीने होतं. नाही बघा, मला कुठल्याही अधिकारी माझा काही शत्रू नाहीये. सगळे तुम्ही आमच्या सेवेसाठी आहे. तुम्ही अवरात्र रात्रंदिवस काम करत असता. आम्ही तुमचं आदर्शच घेतो. आम्ही तुम्हाला आदरणीयच म्हणतो, साहेबच म्हणतो का? तर एखादा अधिकारी जर सगळा प्रामाणिक काम करतो तर आम्ही त्याला आदरणीय साहेब म्हणणार, सर म्हणणार. पण एखादा अधिकारी जर कामच नाही करत, त्याला अरे तुरे बोलणार ना? का नाही बोलणार? असं काय संविधानात लिहिलेलं आहे का? तुम्ही क्लास 1 अधिकारी म्हणा, IAS ऑफिसरला तुम्ही अरे तुरेच बोलायचं? प्रत्येक सामान्य माणूस अरे तुरे बोलन. उद्या
नाही काम केलं तर त्याच्या ढुंगावर पण लाथ मारण्याची सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ताकद असेल. जर तुमच्या कर्तव्याशी लांब पळत असेल तर तुम्हाला ही सामान्य जनता तुम्हाला आहे ना झाडून तुम्हाला चांगलं सडकून काढतील. आता आपला प्रभाव झालाय नवीन. हा. तुम्ही होता पहिल्या अटलच्या अंडर. अच्छा हा आता जर नवीन चालू झालाय. ओके साहेब. त्या अश्विनी गायकवाडांना तात्पुरता चार्जशीटला आहे. नाही मी अश्विनी ताईंना आहे ना मॅडमला भेटायला येतोय कारण की आज जर 150 अर्ज जर एक कार्यकर्ता देत असं आता हे बघा फाईल हे तुमच्या अर्जंट दादा. बघा हे अर्ज बघा एक अर्धा किलो झाले असेल. आज एक्सेप्ट करतो मी. एक कार्यकर्ता जर माझा 150 अर्ज देत असेल तर माझे हजारो कार्यकर्ते म्हणलं तुमच्या इथं काय म्हणतात ट्रक लावायला लागेल रद्दी विकायला. आणि आम्ही कसं बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. कुणी असो कुठला आमदार खासदार मंत्री आम्ही त्यांना जुमानत नाहीये कारण की ते पण नोकर आहे आमचे. त्यांना पगार चालू आहे आमदाराला. या नगरसेवकांना पगार पालिका देते. फुकट काम करत नाही नगरसेवक हे किंवा यांच्या खिशातले पैसे देऊन किंवा काम करतात अशातला भाग नाहीये. आज ह्यो रस्ता 7 वर्ष झाल्या व्हायना. आज 21 महिने झाले या रस्त्याचं ऍक्युरेशन करून अजून काय परिस्थिती आहे बघा बरं. तुम्ही त्यांना जाब विचारता का? त्या आजवणी हा कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला जाब विचारता का तुम्ही? ती संध्या वाघ मॅडम त्यांचं काम आहे ना हे काम करायचं. फक्त तुम्ही जर टक्केवारीच घेत असेल. संध्या वाघ मॅडम जी आहे ना इथल्या मग तुम्ही फक्त टक्केवारीच घेणार तुमची काढून टक्केवारीच घेणार काढून कवर तुम्ही लोकांशी जीवाशी काय टॅक्स भरतोय. आज 9 लाख रुपये टॅक्स भरतोय आम्ही. 9 लाख रुपये टॅक्स आलाय मला. शाकीब भाऊ मग सगळं आलं लक्षात माझ्या. मी आता हे अर्ज मागून घेतो. डला तुमचे गेले ना अर्ज. हा जल आले असतील मागून घ्या. मॅडमची चर्चा करा. मॅडमची चर्चा करा. मॅडमला म्हणा जरा तुम्ही पण असेल ना. 2.5 महिने झाले तर तुम्ही अहो मी कोर्टात गेलो हायकोर्टात तर तुमची 25% तुम्ही येता. आम्हाला नाही त्या गोष्टीमध्ये पडायचं. आम्हाला ते हायकोर्ट नकोय कोर्ट नकोय आम्हाला. आमच्याकडे 4-4, 5-5 वकिलांची सगळे कार्यकर्ते माझे वकील 4-4, 5-5 वकील आहे. 2 पुण्यामध्ये काम करतात 2 पिंपरी चिंचवडला हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही मार्गदर्शन घेत असतो. कोणाचं घेतो रिटायर जजचे आम्ही मार्गदर्शनाशिवाय आम्ही काय काम करत नाही. सगळे वेल एज्युकेटेड आहे. कोणी अनपढ नाही आमच्यामध्ये. जो आमचा योद्धा सोशल फाउंडेशन आहे पूर्ण आहे ना एज्युकेटेड सगळे एज्युकेटेड आहे. तुम्हाला कुणी असं ते अंगठा ताप 10वी नापास 12वी नापास तसलं कोण नाही भेटणार. सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि वेल एज्युकेटेडच भेटणार. आज मी पण PhD करतोय. माझं AA झालेलं आहे. माणसाच्या हुल्यावर नका जाऊ. जेव्हा माणूस पेटतो ना तेव्हा तो काही करू शकतो. आणि संविधानात आमच्या बापाने लिहिलंय तर आमचं कर्तव्य आहे. जर संविधानाला जर चुकीचं कोण काम करत असेल तर आम्ही नक्कीच आवाज उठू. कारण की आम्हाला आमच्या आईच्या पोटामध्येच आम्हाला चळवळ शिकवली जाते. आम्हाला ते बाहेरून आल्याच्या नंतर ते तर वेगळंच भेटतं. जेव्हा आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये 9 महिने राहतो ना तेव्हाच फुले शाहू आंबेडकरवादी म्हणूनच आम्ही बाहेर निघतो. हे आमचं ते DNA मध्येच आंबेडकर चळवळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला अन्याय सहन होत नाही. आम्ही करत पण नाही आणि होऊ पण देत नाही. तुम्हाला कधी पण बघा महाराष्ट्रामध्ये भीमसैनिकच रस्त्यावर आलेला उतरत. बाकी कोण नाही उतरणार. चला ठीक आहे साहेब खूप छान धन्यवाद साहेब. तुम्ही खूप मार्ग लागला. नक्की साहेब खूप मार्गी लावणार नाही. थँक्यू साहेब धन्यवाद. आम्ही आले नाही आता कसं अजून एरिया पण आम्हाला माहिती नाही कुठले. छान घ्या माहिती घ्या आपल्या प्रभागाची. म्हणून म्हटलं कुठं काय काम चाललंय आमची काय मदत लागली तर आम्ही सांगा. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे. समाजसेवक म्हणून आहे तर तुम्हाला थोडी आम्ही मदत पण करू. तुम्हाला फॉलो यायला आहेत नाही त्याला मी फॉलो चालेल म्हणून तुम्ही थँक्यू साहेब.